सॉरी. आता येतोय. आता येतोय का आवाज? विशाल राठोड, अमोल, आता आवाज येतोय का? तर बघा, आवाज येतोय आता व्यवस्थित. माईकचा थोडा प्रॉब्लेम झालेला त्याच्यामध्ये, तर काही एवढी हरकत नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, माईकचा प्रॉब्लेम झाल्यामुळं एनिवेज ठीक आहे, काही प्रॉब्लेम आला. आता येतोय विशाल, अमोल, जे काही आहेत बाकीचे लोक? ओके, आता येतोय. गुड. ठीक आहे. तर बघा, तर मग हे तुकोबाचं त्याच्यामध्ये म्हणजे असं म्हणतात की, किंवा असं होतं, एक तुकोबांचा कालखंड म्हणून जे काही आहे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. तर याच्यामध्ये जे बाकीचे लोक आहेत की जसं की कान्होबा, बहिणाबाई, कान्होबा तर कालखंडाचा जेव्हा विषय करतो त्याच्यानंतर बहिणाबाई आहेत. त्याच्यानंतर कचेश्वर म्हणून आहेत, कचेश्वर लिहून घ्यायचं आहे सगळ्यांनी, कचेश्वर. आणि त्यानंतर आहे निडोबा, त्यानंतर आहेत निडोबा. ओके, तर हे काय झाले होते की तुकाराम महाराजांचं जे काही परंपरा आहे म्हणजे एक प्रभावातून म्हणा किंवा त्यांच्या महत्त्वातून, तर यांनी ती परंपरा जी काही आहे ती पुढे चालवली. निळोबांनी काय आहे की निळोबा जे नावाचे संत होते, तर त्यांनी वारकरी संप्रदायाची जी काही आहे ती गुढीच उभारलेली आहे. म्हणजे काय की निळोबा पिंपडनेरकर, बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलं असेल, काहींनी ऐकलं असेल, काहींनी नसेल ऐकलं. तर निळोबा पिंपडनेरकर, ठीक आहे, निळोबा पिंपडनेरकर, ठीक आहे, निळोबा पिंपडनेरकर. आता आपण बघा की वारकरी संप्रदायातील जे काही प्राचीन काळचे जवळजवळ अखेरचे संत यांना म्हटलं जातं. ठीक आहे, तर आता हे मूळचे जे काही होते ते नगर जिल्ह्याजवळ एक पिंपडनेर म्हणून गाव आहे. तर ह्या पिंपडनेर गावाचे ते होते. आता आपल्याला बऱ्याचदा असे दिसतात की आडनावं जी काही आहे ती बऱ्याचदा काय झालेली आहे, गावावरून पडलेली. आपल्याला आडनाव जे काही आहे ते गावावरून पडलेल्याचं जे काही आहे ते आपल्याला दिसून येतं की गाव म्हणजे एखादं सांगलीकर आहे, कोल्हापूरकर, बऱ्याचदा असं मिश्किलीने म्हटलं जातं बघा की सांगलीकर आहेत, कोल्हापूरकर आहेत. तर ह्या प्रकारची जे काही बरेच म्हणजे आपल्याला माहिती आहे की जातीवरून, व्यवसायावरून, ह्या सगळ्या गोष्टींवरून आडनावं आहेत. पण तुम्ही त्या गावचे असल्यामुळं सुद्धा जे काही आहे बऱ्याचदा आडनावं जी काही आहेत ती तयार झालेली आहे. जसं की आता निळोबाचे होते, तर निळोबांचं आडनाव आहे पिंपडनेरकर. आता हे पिंपडनेरकर आडनाव कसं झालं, तर ते काय नगर जिल्ह्यामध्ये पिंपडनेर नावाचं काय आहे गाव आहे आणि त्या गावावरून जे काही आहे ते त्यांच्या आडनावाची निर्मिती. आता बघा म्हणजे त्यांचं आडनाव आलेलं आहे. आता बघा की आता ह्या वारकरी संप्रदायामध्ये जे काही आहे तर हे सगळ्यात अखेरचे संत यांना म्हटले जाते. म्हणजे प्राचीन काळामध्ये जवळजवळ हे सगळ्यात अखेरचे संत होते. ठीक आहे, आपल्याला यांचं नाव फारसं बाहेर दिसत नाही, पण हे एक महत्त्वाचे आणि अखेरचे संत वारकरी याच्यामधले प्राचीन काळातले अखेरचे संत एक कुठेतरी तुम्ही जे काही आहे ते लिहून ठेवा. ठीक आहे, आता बघा की त्यांना नंतरच्या काळामध्ये काय झालं की ईश्वर भक्तीच्या पोटी गावाचे कूड करणं पण त्यांनी सोडून दिलं. म्हणजे त्यांनी गाव सोडलं आणि मग ते काय झाले की ईश्वर सेवेत रमले. आपण याच्या अगोदरचे पण जे काही शाहीर पाहिले, संत पाहिले, तर आपल्याला हाच अनुभव आहे की त्यांनी गावं सोडलीत आणि मग काय ते पंढरपूरला आले, कोणी पुण्याला. आता शाहीर पाहिलेत आपण काय काय, तर मग ते पुण्यात आले, त्यांना एक प्रभावातून प्रेरणेतून मग ते नंतर पुण्यातच राहिले, किंवा मग असं झालं की पंढरपूरला गेले मग तिथे, किंवा
संत जिथे राहिलेले आहेत किंवा आपण म्हणतो अशी जी स्थानं आहेत, देवस्थानं, तीर्थक्षेत्र, ते तिथेच राहिले मग असं आपल्याला दिसतं. तर अगदी त्याचप्रमाणे निळोबा जे काही आहे त्यांनी आपलं गाव सोडलं आणि मग ते गाव सोडलं आणि त्यानंतर ते काय ईश्वर सेवेत रमले. आता बघा यावेळी जे काही आहे तुकोबांच्या निर्याणास सुमारे 20-25 वर्ष होऊन गेली, म्हणजे ते वारले होते तेव्हा. पण तुकोबांची जी काही विठ्ठल भक्ती आहे आणि अभंगबाणी आहे यांच्याशी ते इतके समरस झाले की ती त्यांच्या पुढच्या जीवनाची व काव्यलेखनाची जी काही आहे प्रमुख प्रेरणा बनली. म्हणजे तुम्ही एक गोष्ट इथे लक्षात घेताय का, म्हणजे आत्ता पण बघा, आत्ता जरी आपण 2025 मध्ये आहोत तरी सारखी संत वाङ्मयाची पुस्तकं येत राहतात. म्हणजे सदानंद मोरे असतील किंवा आता डिअर तुकोबा नावाचं जे काही नवीन पुस्तक आलं आहे, तुम्ही ऐकलं असेल, हे खूप फेमस झालं आहे पुस्तक, डिअर तुकोबा. कोणी लिहिलं आहे डिअर तुकोबा सांगा? डिअर तुकोबा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? हे उद्या माहिती काढून यायची आहे तुम्ही. आता सध्या पुस्तक आलेलं आहे हे डिअर तुकोबा. डिअर, डिअर म्हणजे काय? हे इंग्लिश मधला शब्द आहे डिअर. मराठीच पुस्तक आहे पण नाव जे काय आहे डिअर म्हणजे काय? प्रिय, प्रिय तुकोबा. तर म्हणजे याच्यामध्ये ह्या पुस्तकेमध्ये कविता दिलेल्या आहेत की बाबा जर तुकोबांना वेगवेगळे लोक भेटले असते तर मग ती कविता, त्याच्यातून ती जी काही कविता लिहिलेली आहे, म्हणजे जर तुकोबांना गांधी भेटले असते तर काय असतं, मग त्याच्यावर कविता लिहिलेली आहे. तुकोबांना जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले असते तर काय असतं, तर कविता लिहिलेली आहे. म्हणजे असे वेगवेगळे जे काही व्यक्तिमत्व आहे जे होऊन गेलेत आपल्याकडे, मोठी व्यक्तिमत्व, तर ते जर तुकोबांना भेटले असते तर त्यांच्यातला जो काही संवाद आहे तो कसा राहिलेला आहे असता. तर हे जे सगळं काही आहे तर ते कवितेच्या माध्यमातून जे काही आहे ते आपल्या समोर मांडलेलं आहे. काय केलेलं आहे? कवितेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलं आहे. तर डिअर तुकोबांचे जे काही कोणी लेखक कवी आहे ते तुम्ही उद्या शोधून आणायचं आहे आणि मला सांगायचं आहे. हे तुमचे होमवर्क आहे. डिअर तुकोबांचे कोण लेखक आहे ते, ठीक आहे. आता सांगण्याचा उद्देश काय की बघा, जेव्हा निळोबा पिंपळनेरकर होते तर म्हणजे ते जेव्हा प्रॉपर ईश्वर भक्तीमध्ये आले तर काय झालं की त्याच्या एक 15-20 अगोदरच काय झालं की तुकाराम महाराजांचं निधन झालं किंवा त्यांनी जे काही समाधी घेतलेली असेल ती, ठीक आहे. म्हणजे ते वारले होते तोपर्यंत. तरीही सुद्धा की त्यांचं इतकं महत्त्व होतं त्यांच्या अभंगाला, त्यांची जी काही काव्यसंपदा होती त्याला, एकंदरीत त्यांचं जे काही वाङ्मय, त्यांचं जे महत्त्व होतं की त्यांची ती काय बनली? प्रेरणा बनली. काय बनली? प्रेरणा बनली. आणि मग त्या प्रेरणेतूनच जे काही आहे ते निळोबा जे काही आहे ते काय करू लागले? लिहू लागले. ते काय करू लागलेत? लिहू लागले. कळते तुम्हाला? त्याच्यामुळे निळोबा पिंपळनेरकर यांची जी काही मुख्य प्रेरणा होती ती तुकाराम महाराज होते किंवा तुकोबा होते. मग ती त्यांच्या काव्यलेखनाची प्रमुख प्रेरणा बनली. आणि नंतर काय झालं की तुकोबांनी त्यांना स्वप्नानुग्रह दिला आणि तिथून निळोबांची जी काही आहे वारकरी संप्रदायाचे त्यांनी कार्य केले. तर स्वप्नानुग्रह म्हणजे काय की निळोबांच्या स्वप्नामध्ये तुकाराम आले आणि त्यांनी संदेश दिला त्यांना, आणि मग तिथूनच काय झालं की एक प्रकारे ते वारकरी संप्रदायामध्ये आले असं आपण म्हणू शकतो. मग त्यांनी तिथून जाऊन वारकरी संप्रदायाचं त्यांनी काम केलं, कार्य केलं. भजनी संप्रदाय जो काही आहे तो वाढवला. काय केलेला आहे? भजनी संप्रदाय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भजन. तर भजनी संप्रदाय वाढवण्याचं काम जे काही आहे तर निळोबा पिंपळनेरकर यांनी केलेलं आहे. भजनी संप्रदाय वाढवण्याचं काम. ठीक आहे, समजलं तुम्हाला इथपर्यंत? याच्यात काही डाऊट आहे? आता सांप्रदायिक परंपरेसोबतच त्यांनी काय केलं की स्वप्न माझी जागे करणारी नामदेव तुकाराम निळोबाराय ही वाङ्मयीन परंपरा जी काही आहे त्याच्यातून निर्माण झाली. म्हणजे काय की बघा, आता नामदेवांच्या कार्यामुळे तुकाराम प्रभावित झाले. तुकारामाच्या कार्यामुळे जे काही आहे ते निळोबा पिंपळनेरकर जे काही आहे ते प्रभावित झाले. बरोबर आहे? तर मग ही काय आहे? एक परंपरा आहे. आणि मग आता आपण बघतो की आता जरी ही जी काही महान व्यक्ती आहेत, संत असतील,
महात्मा गांधीजी असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, लोकमान्य टिळक असतील, सावित्रीबाई फुले असतील, ते त्यांना जाऊन आता बरीच वर्ष झालेली आहे. पण आजही त्यांची प्रेरणा आहे आपल्याला, किंवा काही लोक त्यांच्या प्रेरणेतून कामं करतात, त्यांच्यावर पुस्तकं लिहितात. म्हणजे याचा अर्थ काय की बाबा व्यक्ती जरी मेला तरी काय त्याचे विचार मरत नाही, जर ते चांगले असले तर, जर ते समाज प्रभावी असेल किंवा त्याच्यातून काहीतरी सामाजिक काम किंवा सामाजिक मूल्य जर ते जोपासत असेल तर काय होतं की विचार मरत नाहीत. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके. तर डिअर तुकोबा हे पुस्तक कोणी लिहिलं हे तुम्ही काढा, मला सांगायचंय तुम्ही आज किंवा उद्या. ठीक आहे. तर बघा, तर मग सांप्रदायिक परंपरेबरोबरच स्वप्न माझी जागे करणारी ही जी काही परंपरा आहे, नामदेव तुकाराम निडोबा, ही जी काही आहे वाङ्मयीन परंपरा नंतर महत्त्वाची जी काही आहे ती ठरली. आज निडोबा म्हणजे आपण आज जर पाहिलं आजच्या घडीला तर जवळपास 1300 अभंग जे काही आहेत ते निडोबांचे आहेत. किती अभंग आहेत? 1300 निबंध अभंग. बघा, व्यवस्थित हेडलाईन द्या. यांनी कोणता संप्रदाय वाढवला? भजनी संप्रदाय. हे वारकरी संप्रदायात होते पण भजन कीर्तन करणारं जे काही आहे भजनी संप्रदाय. त्यानंतर काय, यांचे 1300 अभंग. ठीक आहे. प्रेरणास्थान कोण होतं यांचं? तुकाराम किंवा तुकोबा, तुकाराम काही लिहा. फक्त माहीत असू द्या दोन्ही व्यक्ती एकच आहेत, नाही तर म्हणायचे की तुकाराम वेगळे आणि तुकोबा वेगळे. असं करू नका. लिहून घ्यायचंय. चला लिहून घ्या व्यवस्थित. दिसतंय सगळ्यांना ब्लॅकबोर्ड? ब्लॅकबोर्ड दिसतोय का? ब्लॅकबोर्डवर लिहिलेलं ठीक आहे. बरं ठीक आहे. मी काही लोकांना दिसत नाहीये तर मी तोंडाने सांगते. तर लिहा, निडोबा पिंपळनेरकर. ज्यांना दिसत नाही त्यांनी लिहून घ्या. आज थोडा इश्यू आहे वाटतं, नेटवर्कचा आवाज आणि ह्या सगळ्या गोष्टी. निडोबा पिंपळनेरकर. भजनी संप्रदाय लिहा खाली. भजनी संप्रदाय म्हणजे ते वारकरी संप्रदायामधलेच होते पण भजन करण्याची जी काही प्रथा, परंपरा, संप्रदाय त्याला म्हटलं आहे ते वाढवलेली आहे. त्याच्यानंतर लिहा 1300 अभंग. 1300 अभंग. त्यानंतर लिहायचं आहे की प्रेरणास्थान जे होते ते तुकोबा तुकाराम महाराज होते. झालं लिहून? आता बघा, ज्ञानेश्वरी असेल, आपल्याला माहित आहे ज्ञानेश्वरी कोणी लिहिली आहे? ज्ञानेश्वरी कोणी लिहिली? संत ज्ञानेश्वर. ठीक आहे. त्याच्यानंतर नाथ, भागवत. तर यांचे जे संस्कार आहे ते मनावर आणि काव्यावर पडले असले तरी त्यावर खोल जो ठसा आहे तो काय आहे? तुकोबांचाच राहिलेला आहे. म्हणजे आपल्याला त्यांचे बरेच अभंग जे काही आहे असे दिसतील की ते एकनाथांच्या वाङ्मयातून आलेले आहेत, ज्ञानेश्वरीतून आलेले आहे, भागवतातून आलेले आहे. पण जर आपण त्यांचा मुख्य प्रभाव पाहिला तर तो जो काही मुख्य प्रभाव आहे तर तो काय आहे? तुकाराम महाराजांच्या अभंगवाणीचा आहे. तुकोबांची भक्ती आणि समरसलेली प्रीती हे निडोबांच्या कवित्वाचे स्फूर्तिस्थान आहे. ठीक आहे. तुकोबांची भक्ती आणि समरसलेली भक्ती. ठीक आहे. तर बघा, आता तुकोबांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपल्या काव्याचे बोलविते धनी असल्याचे निडोबा सांगतात. म्हणजे आता तुकोबांची धन्यता ती त्यांच्या काव्यातून जी काही आहे ती कशी स्पष्ट करतात ते आपण बघणार आहोत. ते काय म्हणतात बघा, एवनिया कृपवंते तुकाराया स्वामी सद्गुरुनाथे हात ठेवला मस्तकी. म्हणजे हात ठेवला मस्तकी म्हणजे आपल्या डोक्यावर. जसे एक गुरु आपल्या शिष्याच्या डोक्यावर हात ठेवतात, मोठी माणसे किंवा मोठी लोक
आपले आजी आजोबा आई वडील आपल्याला असे डोक्यावर हात ठेवतात, असे डोक्यावरून हात फिरवतात, आशीर्वाद देतात, तशासारखं निळोबा काय म्हणतात आहे की त्यांनी मस्तकी जे काही आहे हात ठेवला, हात ठेविला मस्तकी देऊनी प्रसाद केले सुखी. प्रसाद म्हणजे काय इथे आशीर्वाद, की मस्तकी काय ठेवलेला हात ठेवल्याने आपल्याला, आपण जेव्हा पाया लागतो किंवा मोठी लोक आपल्या डोक्यावर हात ठेवतात ते काय असतो, ते एक प्रकारचा आशीर्वाद असतो, ब्लेसिंग असतं. ठीक आहे, आशीर्वादाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, ब्लेसिंग असे म्हणतात. निळा म्हणे मी बोलिता दिसे परी त्याचा सत्ता असं ते म्हणतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे जे काही आहे ते आपल्याला इथे दिसून येतं. आता बघा, विठ्ठल प्रीतीपेक्षाही तुकोबांवरील प्रीती ही निळोबांच्या व्यक्तिमत्वाचा स्थायी भाव आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षातच ठेवायचं यामध्ये की निळोबांचं प्रिय व्यक्तिमत्व, त्यांचं प्रेरणास्थान असेल तर हे तुकोबाच राहिलेले आहे. आता कुळ कर्णपणाचे सरकारी बंध तोडून, म्हणजे एका कुळामध्ये आपण जन्म घेतला आहे ते तोडून वैकुंठवासी तुकोबांच्या घरी येऊन तुकोबांच्या दर्शनासाठी त्यांनी 42 दिवस जे काही आहे उपोषण केले. तर संत तुकोबांसाठी असं विचारलं की तुकोबांसाठी 42 दिवस उपोषण करणारा वारकरी संप्रदायातील संत कोणता, तर काय आहे, निळोबा. तर त्यांनी काय केलं, तुकोबांसाठी जे काही आहे ते उपोषण सुद्धा केलेलं आहे. तुकोबांसाठी यांनी हे केलेलं आहे. तुकोबांच्या दर्शनासाठी. आता यानंतर जे काही आहे, निळोबांनी कृष्णाच्या बाललीला पर अभंग रचना सुद्धा केलेली आहे. त्यांची अभंगाचे विषय आपण बघूयात की काय, कृष्णावरच्या बाललीला, बाललीला यावर अभंग रचना. केलेली आपल्याला इथे दिसून येते. कृष्णावरच्या बाललील्यावर अभंग रचना त्यांनी केलेली आहे. म्हणजे विषय कोणकोणते आहे बाबा. त्यानंतर त्यांनी गौडणीही लिहिलेला आहे. गौडणी सुद्धा लिहिलेले आहे. आणि जे काही आहे, निळोबांनी 760 शब्दांमध्ये काय केलेलं आहे, चांगदेव ज्ञानेश्वर चरित्र लिहिलेलं आहे. ठीक आहे, चांगदेव ज्ञानेश्वर चरित्र हे मी पुस्तिकेवरचं लिहून झालं, लिहा चांगदेव ज्ञानेश्वर चरित्र. चांगदेव ज्ञानेश्वर चरित्र. ठीक आहे, आता जे काही आहे अशा प्रकारे त्यांनी निळोबांनी त्यांच्या श्रद्धेचा जो काही आहे तो भाव प्रकट केला. आता ही श्लोक रचना जरी ओबडधोबड असली तरी त्याच्यामध्ये प्रेमभाव आहे. त्यांच्या जे काही श्लोक आहेत, अभंग आहेत, त्याच्यामध्ये निळोबांनी जी काही आहे तुकोबांची जी काही आहे आरती ही रचलेली आहे. तुकोबांची आरती रचणारे कवी, आरती श्लोक आपल्याला माहिती आहे, अभंग माहिती आहे, तुकोबांची आरती कोणी रचली असा प्रश्न आला तर तुकोबांची आरती,
तुकोबांची आरती रचणारे कोण आहेत? निडोबा. तुकोबांची आरती रचणारे कवी. तुकोबांची आरती रचणारे कवी निडोबा असा प्रश्न येऊ शकतो ना. आता तुकोबांची आता बघा प्रत्येक लेखक संत जे कोणी लिहिणारे आहेत तर त्यांचं काय असतं ना, एक प्रकारचं त्यांची एक शैली असते लिहिण्याची. म्हणजे तुम्ही कोणतेही कवी घ्या संत घ्या, त्यांची एक काय असते शैली असते लिहिण्याची. तर त्या शैलीनुसार म्हणजे ती शैली जी आहे ती निडोबांमध्ये जी काही आहे त्याचा ठसा निडोबांवर खोलवर उमटला आहे. तरी काही ठिकाणी दोघांच्या अभंगवाणीमध्ये साम्य म्हणजेच काय सारखेपणा जो काही आहे तो जाणवतो. तरी पण तुकोबांच्या मनाची व्यापकता, सामाजिकता व सर्वस्पर्शित्व निडोबांच्या अभंगांना लाभलेले नाही. म्हणजे काय जसंच तसं नाही लाभलंय, पण बऱ्याच गोष्टींची जे काही आहे सारखेपणा बऱ्याच गोष्टींचा आपल्याला काय होतो निडोबा आणि तुकोबांच्या यामध्ये दिसून येतो. तर निडोबांची पुण्यतिथी पिंपळनेरास फाल्गुन शुद्र प्रतिपेला जी काही आहे केली जाते. म्हणजे आजही तुम्ही जर नगरला गेलेत, अहमदनगर, तर नगरला पिंपळनेर नावाचं जे काही गाव आहे आजही तिथं त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. तर आपण लगेच ते शिष्य बघून घेऊ 2. मग आपण आपल्या पेपर जर वेळ उरलास तर मग आपण आज पेपर बघू, नाही तर मग ते उद्याही बघता येईल आपल्याला. ठीक आहे. आता नंतरचे जे काही शिष्य आहे तुकारामांचे शिष्य त्यांचं नाव आहे कचेश्वर ब्रह्मे. आता नंतर हेडलाईन द्यायची आहे कचेश्वर ब्रह्मे. व्यवस्थित लिहा, बघून बघा. कचेश्वर ब्रह्मे, कचेश्वर ब्रह्मे लिहा. चला लिहिलं सगळ्यांनी कचेश्वर ब्रह्मे? लिहिलं? दिसतंय? कचेश्वर ब्रह्मे. ठीक आहे. तर बघा आता कचेश्वर ब्रह्मे कोण होते? तुकाराम महाराजांचे शिष्य होते. तुकारामांचे शिष्य. आता बघा संत तुकाराम असेल, शिवाजी महाराज असेल, तर हे काय आहे समकालीन होते. की शिवकालीन कवी तुकाराम. ओके. हे म्हणजे समकालीन कोण कोण आहे याचा आपण सारखा एक आढावा घेत राहायला पाहिजे. टाइमलाईन जी काही आहे ती लक्षात राहिली पाहिजे. आता बघा तुकोबांचा बोध त्यांना अप्रत्यक्षरित्या झाला. बालपणापासून त्यांना भगवद्गीतेची वेळ होते. कोणाला भगवद्गीतेची वेळ होते? कचेश्वर ब्रह्मेला. कसोटीच्या क्षणी त्यांनी आपल्या चित्त शांतीसाठी काय केलं? कथा कीर्तन त्यांनी करू लागलं. की त्यांना असं वाटलं की बाबा मी आता कीर्तन करायला पाहिजे, माझं त्याच्यामध्ये समाधान आहे. जसं की आपल्याला वाटतं ना की मला याच्यात करिअर करायला पाहिजे, मला शिक्षक व्हायचं आहे, मला प्राध्यापक व्हायचं आहे, मला संशोधक व्हायचं आहे, मला रिसर्चर व्हायचं आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे माझं समाधान आहे. इतर कुठल्याही करिअरमध्ये काय मला समाधान वाटणार नाही किंवा मी गुंतू शकणार नाही. तर त्याच्यामुळं काय हे कचेश्वर ब्रह्मेचं सुद्धा असं झालं की त्यांनी लहानपणी भगवद्गीता वाचली आणि नंतर काय झालं की त्यांना असं वाटलं की कथा कीर्तनामध्येच जे काही आहे तर ह्या कथा कीर्तनामध्ये ते नंतर रमू लागले. त्यांच्या चित्त शांतीसाठी सुद्धा ते कथा कीर्तन करू लागला आणि मोठा नंतर अधिकारी पुरुष बनला. शाहू महाराज, त्यांची जे काही बिरूबाई आहे, नंतर बाळाजी विश्वनाथ यांची कचेश्वरांनी जे काही आहे अनुग्रह दिलेला आहे. कोणाकोणाला दिला? शाहू महाराज. शाहू महाराज आपल्याला सगळ्यांना माहित आहे. शाहू महाराज आहे. त्यानंतर आहे वीरूबाई, शाहू महाराज,
वीरूबाई, त्यानंतर आहे बाळाजी विश्वनाथ, बाळाजी विश्वनाथ. काय शाहू महाराज आहेत, वीरूबाई आहेत आणि बाळाजी विश्वनाथ. ठीक आहे. तर यांनी कचेश्वरांना काय दिलेलं आहे, अनुग्रह दिलेला आहे. आणि त्यांची जी समाधी आहे तर हे उंब्रज नावाचं जे ठिकाण आहे तिथं कृष्णा नदीच्या तीरी आहे. समाधी आपल्याला विचारत नाही पण आपल्याला माहित पाहिजे. उंब्रज इथं कुठं, कृष्णा नदी तीरी, कृष्णा नदीच्या तीरी. लिहून घ्यायचं आहे. उंब्रज लिहा. कृष्णा नदीच्या तीरी. उंब्रज कुठे आहे सांगता येईल का तुम्हाला? उंब्रज हे ठिकाण जे काही आहे ते कुठे आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? म्हणजे आपल्याला जिल्हा वगैरे माहित असलं की कसं लक्षात ठेवायला सोपी जातं. बाबा ह्या जिल्ह्यातलं आहे हे ठिकाण. कोणत्या जिल्ह्यात आहे उंब्रज? सांगता येईल का? तर सातारा. कोणत्या जिल्ह्यातला आहे? सातारा. लिहून घ्यायचंय सगळ्यांनी, सातारा. आता बघा, अनुग्रह जे मी तुम्हाला म्हटलं की कचेश्वर ब्रह्मेनी जे काही आहे अनुग्रह दिला. तर आता अनुग्रह ह्या शब्दाचा अर्थ दोन रूपांनी होतो. एक होतो की आध्यात्मिक रूप किंवा एक साहित्य संदर्भात असू शकतो किंवा एक आध्यात्मिक स्वरूपात असू शकतो. म्हणजे काय की बाबा एक प्रकारचा आश्रय देणं म्हणू शकतो किंवा त्यातल्या त्यात आपण असं म्हणू शकतो की ज्या सुरुवातीच्या दोन ओळी आहेत एकाच व्यंजन ध्वनीची जी काही पुनरावृत्ती किंवा आपल्या ओळींमध्ये लिहिणं किंवा आश्रय देणं अशा प्रकारे जे काही आहे त्याचा अर्थ होतो. आता बघा यांचं जे काही वाङ्मय आहे ते वाङ्मय आपण बघणार आहोत. तर बघा सुदाम चरित्र आणि गजेंद्र मोक्ष ही कचेश्वरांची जी काही आहे दोन श्लोकबद्ध जी काही प्रकरणे होती ती त्या काळामध्ये जी काही आहे ती बरीच प्रसिद्ध आणि लोकप्रिय जी काही आहे ती झाली होती. काय सुदाम चरित्र आणि गजेंद्र मोक्ष. ठीक आहे, हे मी रब करते. काय सुदाम चरित्र आणि दुसरं काय आहे गजेंद्र मोक्ष. ठीक आहे, ही काय श्लोक रचना आहे त्यांची, लिहून घ्या. सुदाम चरित्र आणि गजेंद्र मोक्ष. ठीक आहे, तर ह्या ज्या काही रचना होत्या त्या बऱ्याच लोकप्रिय झाल्या. ठीक आहे, तर बघा आता तर ह्याशिवाय जी काही आहे काही पदे असतील व तुकारामवरील ज्या काही दोन आरत्या आहेत त्यांनी आरत्या सुद्धा लिहिलेल्या आहेत तुकाराम महाराजवर. ठीक आहे, लिहून घ्यायचंय. नंतर आधी कोणी लिहिली आहे निडोबांनी आणि त्यानंतर कोणी लिहिलेली आहे कचेश्वर ब्रह्मे. तर हे लिहून घ्यायचं आहे की लिहा चला सगळ्यांनी. तुकारामावरील दोन आरत्या अशी त्यांनी रचना आरत्या लिहिलेल्या आहेत कचेश्वरांनी. तुकारामावरच्या दोन आरत्या, तुकारामांवरील दोन आरत्या. ठीक आहे, आता बघा कचेश्वरांचे जे काही आत्मचरित्र आहे ते आदी आ आणि दी आदी नावाने ओळखले जाते. लिहायचं आहे चला.
कचेश्वरांचे आत्मचरित्र कचेश्वरांचे आत्मचरित्र आदी या नावाने ओळखले जाते. आदी या नावाने ओळखले जाते. काही ठिकाणी आदी बाबाची लिहायचंय. काही ठिकाणी आदी बाबाची असा उल्लेख केला जातो. असा उल्लेख केला जातो. ठीक आहे. आता बघा, आता ह्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी कवीच्या जीवनातील जो काही सुरुवातीचा काळ असतो तर त्या काळाचे जे काही आहे ते चित्र रेखाटलेले आहे. म्हणजे तो जो सुरुवातीचा काळ होता त्यांचा त्यांनी तो तिथं लिहिलेला आहे. बालपणी आपल्या हूड वृत्तीचे वर्णन ते कसे करतात, म्हणजे बालपणी ते कसे होते त्याबद्दल त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता जुन्नरच्या कृष्णभट भोजने यांच्याकडे गेल्यापासून त्यांच्या जीवनात बदल घडला आणि मर्जी मनी जे जे हीन होते ते निघून गेले. तुकोबांच्या अभंगाच्या भया शोधण्यासाठी ते एकदा देहूस गेले असता तेथे साक्षात तुकोबा कीर्तन करीत असताना दिव्यानुभव आला आणि त्यावेळी कीर्तनात आनंदाने डोलणाऱ्या तुकोबांचे वर्णन तिथं आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळते. आता तुकोबांचे दर्शन घडल्यानंतर आणि परमप्रचिती प्राप्त झाल्यानंतर कचेश्वरांनी लौकिकाचे नाते सोडले व ते नंतर भगवचिंतनामध्ये रमले. म्हणजे काय भगवचिंतन म्हणजे काय की म्हणजे भगवान यांचं चिंतन, देवाचं चिंतन जे काही आहे त्याला भगवचिंतन असे म्हणतात. ठीक आहे. आता त्यानंतर काय म्हटलं आहे की त्यांनी की गावच्या ब्राह्मणांनी त्यांनी एक किस्सा सांगितला आहे की गावच्या ब्राह्मणांनी काय केलं की घरच्या लोकांजवळ जाऊन त्यांची तक्रार केली आणि नंतर काय म्हटलं आहे की कचेश्वरांनी की ह्या आपत्तीपासून जे काही आहे मला देवाने सांभाळले, मला देवाने सोडवलं आणि योगक्षेम जे काही आहे चालवला असे कचेश्वर ब्रह्मे म्हणतात. मग ते त्यावर काय म्हणतात, किती उपकार आठव स्वामीचे, सर्व खेळ यांचे अगणित, अशी तुकोबांबद्दल व ईश्वरांबद्दल त्यांची धारणा आहे. साधे पण प्रांजळ आत्मनिवेदन असे ह्या आदीचे स्वरूप आहे. म्हणजे आदी म्हणजे काय, आदी हा काय आहे, कचेश्वर ब्रह्मांचं चरित्र आहे. आदी किंवा आदी बाबाची, म्हणजे काही लोक आदी म्हणतात, काही लोक काय म्हणतात आदी बाबाची, त्यांच्या चरित्राचे नाव. आता हे शिष्यच होते त्याच्यामुळे काय की बाबा तुकोबांबद्दलची जी काही आहे कचेश्वरांची परमप्रीतीची भावना पाहिली की काय होतं, निळोबांची आपल्याला आठवण येते. निळोबा कोण, पिंपळनेरकर. ठीक आहे, हे विसरायचं नाही. आता नंतर आपल्याला त्यांचे अजून पाहायचंय नंतर. ठीक आहे, आपण ते बघूयात काय. आता हरिबुवा भोंडवे त्यांच्याबद्दल आपण बघूयात. हरिबुवा भोंडवे, हरिबुवा भोंडवे, हरिबुवा भोंडवे यांना हरिस्वामी असंही म्हणायचे. हरिस्वामी असंही त्यांना म्हटलं जाई किंवा म्हटलं जात. हरिस्वामी तर बघा हे जे काही आहे रामदासी परंपरेतील हे वारकरी संत होते. ठीक आहे, रामदासी परंपरा.
आता हे नारायणगाव म्हणजे पुण्याजवळच नारायणगाव आहे, तिथे त्यांचा जन्म झालेला आहे. रामदासी संप्रदायातील संत. हरिबुवा भोंडवे लिहून घ्यायचंय. हरिबुवा भोंडवे. ठीक आहे. आता बघा, हे जे काही हरिबुवा आहे, जरी पंढरीच्या पांडुरंगाचे उपासक असले, त्यांना जो काही गुरुबोध दिला किंवा गुरुबोध जे काही आहे रामदासी संप्रदायातील शिवरामस्वामी यांच्याकडून झाला गुरुबोध. आता बघा, आपल्याला माहित आहे की समर्थ रामदास होते, तर हे समर्थ रामदास आपल्याला माहित आहे की रामदासी वगैरे संप्रदाय. तर मग त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे जे काही आहे गुरु होऊन गेले. तर ते जे गुरु होते तर त्यांचं नाव काय होतं? शिवरामस्वामी. काय होतं? शिवरामस्वामी. तर ह्या शिवरामस्वामींनी काय केलेलं आहे की हरिबुवा भोंडवे यांना काय केलेलं आहे, एक प्रकारचा गुरुबोध, असं दीक्षा देणे म्हणतो ना आपण, आधीच्या काळामध्ये म्हणायचं ना, ते त्यांनी काय दिलं, यांना गुरुबोध दिला. गुरुबोध यांनी दिलेला आहे यांना. ठीक आहे. आता त्यांनी काय काय लिहिलं बघू. आता त्यांनी गुरुबद्दल जे काही ते कृतज्ञता व्यक्त करतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ग्रॅटिट्यूड असं म्हणतो, तर ज्ञानसागर हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. चला लिहून घ्या. ज्ञानसागर पंचीकरण ज्ञानसागर पंचीकरण संसार तोडा ही प्रकरणे आणि अभंग जे काही आहे त्यांनी अशी रचना केलेली आहे. ठीक आहे. ही ठीक आहे. बघा त्यांनी काय काय लिहिलंय मी सांगते. ज्ञानसागर. ठीक आहे. ज्ञानसागर हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी. ज्ञानसागर पंचीकरण आणि संसार तोडा. ज्ञानसागर आणि संसार तोडा लिहिलेला आहे. ठीक आहे. आता बघा हरिबोध सुद्धा लिहून घ्यायचंय. हरिबोध. आता एक जे राची ढेरे आहे, तर राची ढेरे यांच्यावर काय म्हणतात बघा. तर राची ढेरेंनी असं म्हटलं आहे, ज्ञानसागर हा खरोखरच ज्ञानाचा महासागर आहे. तर ज्ञानसागर कोणी लिहिला? हरिबुवा भोंडवे. तर त्यांनी त्यांच्यावर जे काही आहे मत व्यक्त केले. चला लिहा. राची ढेरे यांनी ज्ञानसागर हा खरोखरच ज्ञानाचा महासागर आहे. ज्ञानसागर हा खरोखरच ज्ञानाचा महासागर आहे असं म्हणतात.
त्यानंतर आपण बघू हे वारकरी संप्रदायातले संबंधित असणारे त्यांच्या काळातील आधीचे नंतरचे कवी पाहिले. आता आपण बघूयात की नाथ संप्रदायातील काही कवींची माहिती घेऊयात आपण. ठीक आहे. आता बघा जे नाथ संप्रदाय म्हणजे काय की एकनाथ. ठीक आहे. नाथ संप्रदाय म्हणजे काय, एकनाथांचा जो काही संप्रदाय आहे त्याला नाथ संप्रदाय असं म्हणतात. तर बघा ह्याच सुमारास काही नाथ संप्रदायिक कवींनी सांप्रदायिक भूमीतून थोडेसे लेखन केलेले आहे. त्यापैकी सत्यमलनाथ आणि शिवदीन केसरी हे उल्लेख कवी, दोनच कवी आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. एक आहे सत्यमलनाथ, काय आहे सत्यामलनाथ, आणि दुसरे कोण आहे शिवदीनाथ म्हणू शकतो किंवा शिवदीन केसरी असंही म्हणू शकतो. शिवदीन केसरी. दुसरे कोणते आहे शिवदीन केसरी. आता ह्या शिवदीन केसरीला सुद्धा शिवदीननाथ असं सुद्धा म्हटलं जातं. शिवदीननाथ असं सुद्धा म्हटलं जातं. शिवदीननाथ असं म्हटलं जातं. लिहून घ्या, लिहून घ्यायचंय. चला लिहून घ्या. नाथ संप्रदायातील दोन कवी. नाथ संप्रदायातले कवी आपल्याला हे माहित पाहिजे. वारकरी संप्रदायातले, नाथ संप्रदायातले कोणी कोणाविषयी लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, तर हे सगळं जे काही आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. तर बघा आता हे जे काही नाथ संप्रदायातील कवी आहे आपल्याला जे माहिती आहे त्यांच्याविषयी आपण थोडं बघणार आहोत इथे. ओके, लिहिलं सगळ्यांना, काही अडचण आहे का कोणाला? आता बघा की नाथ संप्रदायातील ज्ञानेश्वर नंतरचे जे काही महत्त्वाचा पुरुष जर असं कोणी असेल तर सत्यमलनाथ यांचा उल्लेख केला जातो. म्हणजे ज्ञानेश्वर इतकेच प्रभावी जे काही आहे सत्यमलनाथ आहेत. तर त्यांनी काय लिहिलेलं आहे, कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, सिद्धांत रहस्य. कोणता ग्रंथ लिहिला आहे, चला लिहून घ्या. सिद्धांत रहस्य हा ग्रंथ 10 प्रकरणात विभागलेला आहे व 1000 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. सिद्धांत रहस्य. सिद्धांत रहस्य. सिद्धांत रहस्य हा 10 प्रकरणात विभागलेला 12,000 ओव्यांचा ग्रंथ 1660च्या सुमारास लिहिला. 1660च्या सुमारास लिहिला. आता ठीक आहे झालं. आता बघा आपण त्याचं थोडं एक्सप्लेनेशन बघू. तर जर आपण ग्रंथामध्ये पाहिलं तर ह्या ग्रंथाला ललित प्रबंध असा सुद्धा त्याचा उल्लेख केला जातो. आता बघा ललित म्हणजे काय की जे वैचारिक नसतं ते ललित असतं असंच आहे ते. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुकाराम आणि रामदास यांचा उल्लेख असल्याने सत्यमलनाथ जे काही आहे एक 1600च्या आसपास म्हणजे 1678च्या आसपास होऊन गेले असावेत असं अभ्यासकांचं मत आहे. तर हा जो काही ग्रंथ लिहिला तो त्यांनी लिहिला 1680 मध्ये. सिद्धांत रहस्य जे काही आहे त्यांनी 1680 मध्ये लिहिलेला आहे. आता हा सारा जो ग्रंथ आहे तो अभंग वृत्तामध्ये लिहिलाय. वृत्त कोणतं वापरलेलं आहे,
अभंगवृत्त. ओके, अभंगवृत्तामध्ये हा लिहिलेला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे ग्रंथ लेखनाच्या स्वतंत्रपणाची जाणीव, म्हणजे आता आपण इतके ग्रंथ पाहिले, इतके संत पाहिले, त्यांचे ग्रंथ पाहिले, आपल्याला ललित लेखन वगैरे हा प्रकार काही फारसा कुठं दिसलेला नाही, जो आपल्याला कशामध्ये दिसतो, सत्यमलनाथमध्ये त्यांच्या याच्यामध्ये दिसतो. ठीक आहे. सत्यमलनाथानंतर केसरीनाथांचा जो काही आहे सिद्धांत सार हा शिव पार्वती यांच्यातला संवादपर, म्हणजे संवादपर म्हणजे काय, ते एकमेकांशी बोलतात, शिव पार्वतीशी आणि पार्वती शिवाशी जे काही बोलत आहेत, असं नाथ संप्रदायातला एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. नंतरचं वाक्य लिहायचं आहे. चला लिहा. केसरीनाथांचा सिद्धांत सार, केसरीनाथांचा सिद्धांत सार हा शिव पार्वती संवादात्मक ग्रंथ नाथ संप्रदायात महत्त्वाचा मानला जातो. ठीक आहे. आता हे जे काही केसरी नंतर लिहा, झालं लिहून. केसरीनाथाचे जे काही शिष्य होते ते होते शिवदीनाथ, शिवदीन केसरी. चला लिहून घ्या. केसरीनाथांचे शिष्य शिवदीननाथ उर्फ शिवदीन केसरी. तर यांचा जो कार्यकाळ आहे तो 1698 ते 1775. 1698 ते 1775. आता आपण त्यांची ग्रंथरचना बघूयात. त्यांनी लिहिलेले ग्रंथ आहे विवेक दर्पण व ज्ञानप्रदीप. विवेक दर्पण व ज्ञानप्रदीप. ही ग्रंथ त्यांनी लिहिली. त्याचबरोबर मग त्यांनी श्लोक लिहिले, अभंग लिहिले, अष्टके लिहिले वगैरे. ठीक आहे. आता ठसकेबाजपणा ह्या पदांचे खास वैशिष्ट्य असून, तर लिहा त्यांनी लिहिलेल्या पदांचे वैशिष्ट्य हे ठसकेबाजपणा होते. त्यांनी लिहिलेल्या पदांचे वैशिष्ट्य हे ठसकेबाजपणा होते. आता त्यांची काही पद आहेत ती लोकप्रिय आहेत, ते आपण लिहून घेऊ आपल्याला विचारलं तर. ठीक आहे. तर ते काय म्हणतात बघा. भाव धरारे अपुलासा देव करारे. लिहून घ्या. भाव धरारे आपलासा करारे. त्याच्यानंतर कॉमा द्यायचा आहे. कॉमा. अजी तुम्ही ऐका, अजी तुम्ही ऐका, सखा सदोहर म्हणजे पैका. सखा सदोहर म्हणजे पैका. हे त्यांच्या पदांचं, म्हणजे ही पद आहेत दोन जी लोकप्रिय झालेली आहेत, त्याच्यामुळे ही लिहून दिली आहे की कधी आलं कळत न कळत तर आपल्याला जे काही आहे ते आलं पाहिजे. ठीक आहे. आता बघा. श्री विठ्ठल व जगदंबा यांच्या स्तुतीपरही त्यांनी काही पद रचलेली आहे. खाली लिहून घ्यायचे आपल्याला. चला. विठ्ठल आणि जगदंबांवर पदरचना. विठ्ठल आणि जगदंबावर पदरचना. आता मराठी नंतर खाली लिहायचं आहे. मराठी भाषेविषयीचा अभिमान. मराठी भाषेविषयीचा अभिमान
शिवदिन केसरी आपल्या ग्रंथरचनेतून व्यक्त करतात. शिवदिन केसरी आपल्या ग्रंथरचनेतून व्यक्त करतात. त्यांनी पानिपतची जी लढाई झाली, पानिपतचा पराभव, तर त्याचंही लिहिलेलं आहे. खाली लिहून ठेवा. पानिपतच्या पराभवानंतर महाराष्ट्राची जी काही अवस्था झाली त्याच्यावर सुद्धा त्याचं सुद्धा वर्णन त्यांनी केलेलं आहे. पानिपतच्या पराभवानंतर महाराष्ट्राची जी अवस्था झाली त्याची रचना ठीक आहे. तर अशा प्रकारे जे काही आहे आपल्याला हे आपण शिष्य पाहिलेले आहेत. ठीक आहे. तर आपलं जे काही आहे पंडिती काव्य आजपासून संपलेलं आहे. शायरी काव्य संपलं, पंडिती काव्य संपलं. तर तुम्ही तुमचे जे काही घटक मधला उपघटक आहे तुम्ही त्याला टिक करू शकता. ठीक आहे. आता बघा आपल्याला काही संदर्भ ग्रंथ आहेत याच्यावरचे, तर त्यांचे कोण लेखक आहे ना, आपल्याला दरवर्षी प्रश्न असतात याच्यावर दरवर्षी, तर ते आपल्याला पाठच करायचे. ठीक आहे. तर मराठी आख्यान कविता नावाचं जे काही आता मी लिहून देते त्यांचे नावं, हे आपल्याला पाठच पाहिजे. 4-5 नाव आहे, संदर्भ आपण जे झालं की त्याच्यानंतर लगेच संदर्भ घेत जाऊ. ठीक आहे. काही तुम्ही लिहिलेले असतील जे डबल लिहिलेले, काहींनी लिहिलेलं असेल म्हणजे कधीतरी रिपीट होतं ना सांगितलेलं, तर त्यांनी नाही लिहिलं किंवा परत लिहिलं तरी तुमची रिव्हिजनच आहे. ठीक आहे. आता लिहा मराठी आख्यान कविता मराठी आख्यान कविता कोणी लिहिलं माहित आहे? तर प्र.वा. बापट. ठीक आहे. लिहून घ्यायचं. हे प्रश्न डायरेक्टली आपल्याला परीक्षेला विचारले जातात, जोड्या जुडवा असेल काही असेल. त्यानंतर आहे महाराष्ट्र सारस्वत विलभावे. महाराष्ट्र सारस्वत विलभावे. त्याच्यानंतर पंडिती काव्य ज्यांना जास्तच वाचू शकता त्यांनी हे पंडिती काव्य नावाचे पुस्तक वाचू शकता. केना वाटवे. पंडिती काव्य केना वाटवे. पंडिती काव्य केना वाटवे. त्यानंतर संशोधन धारा पाना कुलकर्णी. पावरटिंब आहे पाना कुलकर्णी. हे मोठा न आहे हा, पाना कुलकर्णी असं. ठीक आहे. एवढे 4च आहे. म्हणजे काय संदर्भ बघा आता ज्याच्यातून मी शिकवलं नोट्स काढून किंवा काय पुस्तकातून, तर ह्याच्यामधले संदर्भ आहेत पंडिती काव्यामध्ये काय काय लिहिलेलं आहे. तर आता आपल्याला जो सिलेबस आहे त्याच्यावरचे जे संदर्भ ग्रंथ आहे त्याच्यावर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न येतात, विचारले जातात. कळते तुम्हाला? त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारल्याचे दिसते, त्याच्यामुळे ते पाठ पाहिजे. मग असं आठवत राहायचं की मराठी आख्यान कविता कोणी लिहिली, मग बापट यांनी लिहिलेली आहे. मग त्याच्यानंतर आठवायचं की सारस्वत नावाचा ग्रंथ कोणी लिहिला, महाराष्ट्र सारस्वत. मग आठवायचं मनातल्या मनात भावे यांनी लिहायचं, किंवा काय करायचं स्वतःच एक आपला पेपर काढायचं की आता समजा संदर्भ ग्रंथ काहीतरी लिहून दिलाय, एका पेजवर लिहायचे आणि आपल्याच मनाने ते सोडवायचं आणि आपलं चेक करायचं, असंही तुम्ही करू शकता. तर महाराष्ट्र सारस्वत भावेंनी लिहिलं आहे. आख्यान कविता जी आहे ती बापटने लिहिलेली आहे.
पंडिती काव्य कोणी लिहिले? वाटवे, केना वाटवे म्हणून आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे. आणि संशोधन धारा जी कोणी आहे ते पाना कुलकर्णी यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. तर आपलं जे काही आहे ते पंडिती काव्य समाप्त झालेलं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आता काही वाचत बसू नका. जेवढं लिहून दिलेलं आहे तेवढं तुम्ही व्यवस्थितपणे वाचा. शक्य असेल काही गोष्टी तर तुम्ही त्या नक्की पाठ करा, कारण जशाच तसं आपल्याला विचारलेले आहे. नाथ संप्रदायातील शिष्य असतील हे. ठीक आहे. आता आपण एक 2022-23चा जो काही आहे तर तो 2022-23चा पेपर आज आपण काय करणार आहोत? पाहणार आहोत की आपल्याला काय काय प्रश्न जे काही आहेत, शायरी काव्य पंडित, आपण जे काही शिकलो आतापर्यंत, आता क्लास सुरू होऊन 1 महिना पण नाही झाला. ठीक आहे. तर त्या 1 महिन्यामध्ये आपण काय शिकलो आणि त्याच्यावरचे काही प्रश्न आहेत का आपण ते बघूयात आता. ठीक आहे. काही तुम्हाला पंडिती काव्य आणि शाहिरी काव्यावर तुम्हाला काही डाऊट असेल तर ते तुम्ही मला विचारू शकता. ओके. तुम्ही सेटचा रिझल्ट कसा पाहायचं तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? सांगू का की माहीत आहे सगळ्यांना? सेटचा रिझल्ट समजा आता येणार आहे परवा, कसा बघायचा? तर सुरुवातीला जी वेबसाईट सांगितली होती set.sppuset.com किंवा setUniPune.com असं टाकलं तरी तुम्ही चालतं. ठीक आहे. कारण आता आपण पेपरसाठी पण तीच लिंक, म्हणजे एका लिंकवर तुम्हाला सगळंच आहे. कोणाला विचारायची किंवा कोणाला डाउनलोड करून मागायची काही गरज नाही. ते तुमचं तुम्ही म्हणजे हे होऊ शकतं ते. ठीक आहे. आता काय सेट टाकलं तुम्ही, सेट तरी चालतं. आता बघा ही वेबसाईट आहे. कोणती आहे वेबसाईट? सेट एक्झाम युनी पुणे असं टाकलं तरी चालतं. तुम्ही सेट टाकलं ना, सेट जरी टाकलं ती लगेच येऊन जाते. काही असं खूप कष्ट करायची गरज नाहीये. बघा हे असं सेट एक्झाम येते, सावित्रीबाई फुले आलं की समजून जायचं हीच आपली वेबसाईट आहे. आता आपण पेपर बघूयात. आता जे काही आपण शिकलो त्यावर जितके काही प्रश्न होतील त्यात त्या शाहिरी, पंडिती, भक्ती, चळवळ ह्याच्यातलेच पाहणार आहोत आपण. ठीक आहे. नंतर मग घेऊ आपण. ठीक आहे. आता इथे एक्झाम आपण बघूयात कोणती घ्यायची. तर आपण आता एक 2023चा वगैरे बघूयात पेपर. त्याचा आपला कोणता पेपर आहे? पेपर 1 आहे की आपला पेपर 2 आहे मराठीचा? सांगा. पेपर 1 आहे की पेपर 2 आहे मराठीचा? मराठीचा पेपर 1 आहे की 2 आहे? कोणता आहे? 2. हे तरी सगळ्यांना पाठ झालं. नाहीतर मराठीचा पेपर म्हणजे पेपर 1 समजून बसतात. आपला विषय पहिला असेल असं नाही. पेपर 1 सगळ्यांसाठी कॉमन असतो. अंकगणित, बुद्धिमत्ता, रिझनिंग, संशोधन जे काही आहे ते. पेपर 2 जो आहे तो त्या विषयांचा विद्यार्थ्यांचा असतो. ठीक आहे. पेपर 2 त्याच्यामध्ये सेट असतात. हे बघा, आता सेट जे आहे ते सगळे प्रश्न सारखे असतात, फक्त त्याचं जे नंबरिंग केलेलं असतं ते वेगळं असतं. म्हणजे आता सेट ए ला पहिला क्रमांकाचा प्रश्न आहे तर सेट बी ला तो 50वा असेल, 52वा असेल, 100वा असेल, असं आहे. बाकी तुमचे प्रश्न सारखेच असणार आहे, फक्त नंबर वेगळे असणार आहे. ठीक आहे. आता आपण बघूयात की सेट एज बघू आपण. ठीक आहे. बघा असं लगेच येतं, म्हणजे खूप हँडी आहे हे. आपल्याला आपला मराठीचे विद्यार्थी असतील, आर्ट्सचे जे विद्यार्थी असतील त्यांना एक भीती असते टेक्नॉलॉजीशी, पण ते खूप सोपी आहे खरं तर. म्हणजे एका क्लिकवर आहे. म्हणजे मी तर म्हणेल की बाकीचे कामं तरी कठीण आहे, नाही का? आणि कसं असतं ना की बाकीचे कामं आपल्याला सोपी का वाटतात की आपल्याला ते लहानपणापासून आपल्याला ओळखी झाली आहे त्याच्यासोबत, बरोबर आहे? आणि कोणती नवीन गोष्टी असली की आपल्याला काय मनामध्ये धडकी भरते, बापरे बापरे आता मी कसं बघणार. तर असं नाही. तर जसं समर्थ रामदास स्वामी म्हणतात, काय म्हणतात? केल्याने होतं आहे रे, आधीची केलेची पाहिजे. होणार आहे, तुम्ही करून तर बघा. तुम्ही करण्याच्या अगोदरच तिथं डिमक्या मारताय तर काही अर्थ नाही त्याला, बरोबर आहे?
ते करण्याच्या कसं करून काय करून मला भीती वाटते त्याला काही नाही, पहिलं करून पहा. नाही जमलं तर मग म्हणा. तुम्हाला 10 लोक मदतीला आहेत. तुम्हाला नाही समजलं तर लगेच युट्यूबला जायचं की कसं काढायचं काय, ते स्टेप बाय स्टेप त्यांनी सांगितलेलं आहे युट्यूबवर. तर म्हणजे आता तर युट्यूबवर मला असं वाटतं अशी कोणतीच गोष्ट नसेल याच्या अभ्यासाची आणि हे जी नसेल. तुम्ही जसं टाकलं, ज्या भाषेत टाकलं त्या भाषेत तुम्हाला मिळतं. इतकं सोपी झालेलं आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे, करणे आहे. समर्थ नामदास स्वामी काय म्हणतात, करणे केल्याने होतं आहे रे. आधीची हे लिहून ठेवा तुम्ही. मॅडम आम्हाला भीती वाटते, आम्हाला येत नाही, आम्ही कसा फॉर्म भरू, आम्ही आता इकडून फॉर्म भरणार, याला भरून मागणार, माझ्या भावाला भरून मागणार, बहिणीला भरून अरे ते काय म्हणजे रॉकेट सायन्स आहे का त्याच्यामध्ये? काय आहे त्याचं बघा तुम्ही जाऊन, आधी यूट्यूबला जाऊन व्हिडिओ बघा, काय ते काय म्हणणार की बाबा अशी अशी लिंक आहे, तुमच्याकडे प्रत्येकाकडे 20-20, 30-30 हजारांचे फोन आहेत, 15-15 हजाराचे. त्याच्यावर तुम्ही प्रत्येक जणाकडे नेट पॅक आहे. तुम्ही यूट्यूब खोलून कसे व्हिडिओ रील्स बघत बसता की नाही? व्हॉट्सअप खोलून कसं मेसेजेस टाकता, फोटो पाठवता, तेव्हा तर नाही म्हणत मला भीती वाटते, मला जमत नाही. जेव्हा शिक्षणाच्या बाबतीत येतं तेव्हा तुम्हाला काय एवढी भीती वाटते? तर त्यामुळं काय करायचं की गुगलला जायचं, ती वेबसाईटचं नाव घ्यायचं, ते टाकायचं, आपली पहिली वेबसाईट आहे त्यांनी अशा प्रकारे हे करायचं. हां ठीक आहे, चला आता आपण फक्त आज 2-3च क्वेश्चन एक वेळेअभावी जे झालेलं आहे त्याच्यावरच आपण आज बघणार आहोत. ठीक आहे, हे मग मी तुम्हाला नंतर सांगेल पेपर कसा सोडवायचा, इन्स्ट्रक्शन्स काय आहेत वगैरे वगैरे. ठीक आहे, आता हे सर्जनशीलतेवर विचारलं आहे, समासावर हे राहिलेलं आहे आपल्याला. हे प्रयोग आपलं व्याकरणमध्ये होईल. हे त्याच्यानंतर इथं काय विचारलेलं आहे की मौखिक व लिखित साहित्य परंपरेमध्ये वेगळेपण आणणारा प्रमुख घटक पुढीलपैकी कोणता? म्हणजे जो लिखाणात पण आहे आणि मौखिक म्हणजे बोलणं, जे काही आपण बोलतो ते सगळं मौखिक. तर याच्यामध्ये वेगळेपण कशामुळे येते? अनुभवाचे सार्वत्रिकरण, भाषेचा शब्दसंग्रह, लेखकाचे व्यक्तिमत्व आणि रसिकाचे व्यक्तिमत्व. तर बघा, लेखक लिहिण्याशी संबंधित आहे म्हणजे हे लिखित परंपरेशी निगडीत आहे. मौखिक परंपरेशी कुठे निगडीत आहे का? रसिकचं आपण नाही हे करू शकत. वेगळेपणा म्हणजे आधी पण रसिक होते ना, लिखित साहित्य येण्याच्या अगोदर रसिक होते, हे मग 2 कॅन्सल होऊन जाते. मग त्याच्यानंतर काय आहे? भाषेचा शब्दसंग्रह. आधी पण बोलायचे की लोक, नंतर हे बोलायचे. तर मग काय येणार? हे काय प्रश्न असे खूप लॉजिकल असतात. आपण जेवढा पण अभ्यास केलेला आहे, आता आपण हे सांगू शकत नाही की कुठून येते, पण हा मराठीतला प्रश्न आहे बाबा. आणि हा जो काही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासावरून आपल्याला जे काही लॉजिक लागलं आहे त्या लॉजिकवर हे आधारित आहे. अशा प्रकारे हे आता जे शिकवलं त्याच्यावर नव्हतं, पण एक लॉजिकल. तर हे अलंकावर आहे. तर आपण बघू शाहिरी काव्य वगैरे. तर आपण बोलीभाषा पण घेणार आहोत. तर बघा, डायरेक्ट प्रश्न आहे. म्हणजे जर तुम्ही फक्त बोलीभाषातले जे त्यांनी सांगितलेले आहे, डांगी, वऱ्हाडी, अहिराणी, ते फक्त अभ्यास केला, बेसिक अभ्यास केला की बाबा कोणत्या भाषेवर कोणत्या भाषेचा प्रभाव आहे. तर जसं वऱ्हाडी भाषा आहे, वऱ्हाडी भाषेवर कोणता? वऱ्हाडी म्हणजे काय की बाबा जे विदर्भामध्ये बोलली जाणारी भाषा तिला वऱ्हाडी भाषा म्हणतात. मग त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे प्रकार आहेत की बाबा मग नागपुरी वेगळी आहे, चंद्रपुरी वेगळी आहे, पण एक सगळ्याला त्यांचा गट मिळून एक विदर्भ भाषा म्हटली जाते. तर विदर्भाच्या भाषेवर कोणत्या भाषेचा प्रभाव आहे? हिंदी भाषेचा. तुम्ही बघितलं असेल, तुमचे कोणी मित्रमंडळी, तुम्ही पुष्कळ लोक विदर्भातली असणार काय, तर ते जेव्हा बोलतात ना त्यांच्या भाषेत हमखास 1-2 हिंदी शब्द येतात. ते काय म्हणतात? मले बहुत ताण लागली. तर हा जो बहुत शब्द आहे म्हणजे खरा हिंदी शब्द आहे बहुत, तर त्यांनी बहुतचं बोत केलं की मले बहुत तहान लागली असं म्हणतात. किंवा त्याच्यानंतर ते जसं आता तुम्ही बऱ्याच ठिकाणी अद्रक असते, आलं, ते आलं म्हणणार नाही, ते अद्रकच म्हणणार. अद्रक टाक चहामध्ये, अद्रक टाक, किंवा अद्रक किती रुपयाची दिली वगैरे. ठीक आहे, अद्रक झालं. त्याच्यानंतर हे असे शब्द बहुत शब्द आहे. त्याच्यानंतर असे म्हणजे अनेक शब्द आहेत, मला आठवत नाहीत की, पण अशा म्हणजे असं बोलण्यामध्ये ते तुम्हाला जाणवतं की बाबा हे हिंदीतले शब्द आलेले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर बघा
तर सेम आता इथं काय ते नेक्स्ट जो पेपर सेटर असेल तो काय करणार, इथं अहिराणी बोलीच्या जागी वऱ्हाडी बोली टाकेल. वऱ्हाडी बोलीवर कोणत्या भाषेचा प्रभाव आहे असा प्रश्न टाकणार तो. त्याच्यामुळे जे बेसिक बेसिक आहे किंवा कोणती भाषा कशी तयार झाली, कशावर कशाचे प्रभाव आहे, हे जरी तुम्हाला माहीत असलं तरी काय तुम्ही उत्तरं जी काही आहे ती सोडवू शकता. तर हे आपण जेव्हा बोली घेऊ तेव्हा म्हणजे सांगण्याचा उद्देश काय, कधी कधी खूप बेसिक बेसिक सिंपल सिंपल प्रश्न पण असतात. फक्त तुम्ही रिव्हिजन न केल्यामुळे, ते वाचल्या न मुळे, अभ्यास न केल्यामुळे तुमचे हातचे मार्क जातात. ठीक आहे. बघा आता इथे गोरक्ष अमरनाथ संवाद या नावाने नाथ संप्रदायामध्ये ओळखला जाणारा पण नंतर विवेक दर्पण ह्या नावाने प्रसिद्ध झालेला ग्रंथ कुणी संपादित केला आहे. बघा आपल्याला डायरेक्ट प्रश्न आहे. आता जे आपण शिकलो आज, दोन नाथ संप्रदायातले जे काही कवी शिकलो आहे त्याच्यावर आपल्याला डायरेक्ट प्रश्न आलेला आहे. काय प्रश्न आहे, विवेक दर्पण कोणी लिहिलं सांगा बरं. मी तुम्हाला नोट्स मध्ये लिहून दिलं. विवेक दर्पण कोणी लिहिला सांगा. चला चॅट बॉक्स मध्ये सांगा मला पटकन. चलो सांगा. कोणी लिहिलेला आहे. तुम्ही आता जेव्हा कधी नोट्स वाचाल, पुस्तकं वाचाल, काय वाचाल तर तुम्ही पेन, पेपर, पेन्सिल किंवा अशा प्रकारचे हायलायटर्स मिळतात मार्केटमध्ये, ते घ्यायचे. आता बघा आपण जे शिकलो आता त्याच्यामध्ये आपण विवेक दर्पण पाहिलं, बरोबर आहे. हे विवेक दर्पण कोणी लिहिलं सांगा बरं. चला नोट्स मध्ये बघून सांगा, आठवत नसेल तर. ठीक आहे, आज तुमचं हे आहे, कळतंय मला. विवेक दर्पण कोणी लिहिलं सांगा. चला कोणी लिहिलं विवेक दर्पण. जास्त मागे पाहायची गरज नाही, आत्ताच लिहून दिलंय. कोणी लिहून दिलं. केसरीनाथने लिहिला ना. तुम्हाला सांगितलं ना मी, केसरीनाथ आहे, शिवदीनाथ किंवा शिवदिन केसरी. तर हे जे केसरीनाथ आहे त्यांनी काय लिहिलेलं आहे, विवेक दर्पण हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणजे काय की गोरक्ष अमरनाथ संवाद ह्या नावाने, बघा आता काय पूर्णचं पूर्ण उत्तर नाही लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. एक मिनिट, जरा हे प्रॉब्लेम आला इथे. एक मिनिट. एक मिनिट क्लासमध्ये या ना. हे ऑफ झालाय आपोआप. असं का होतंय आज. नेट गेलं होतं का. ओके. तर बघा आता आपण जे शिकलो, ठीक आहे. तर आता आपण जे काही शिकलो, काय शिकलो आपण, केसरीनाथ. केसरीनाथ कोण होते, नाथ संप्रदायामधले काय होते, कवी होते. तर त्यांचं आपण काय पाहिलं की त्यांनी विवेक दर्पण नावाचा जो काही आहे ग्रंथ लिहिलेला आहे. ठीक आहे. आता डायरेक्ट नाही पण इनडायरेक्ट आपण हे सोडवू शकतो. बघा काय प्रश्न दिलाय, गोरक्ष अमरनाथ संवाद ह्या नावाने नाथ संप्रदायात ओळखला जाणारा पण नंतर विवेक दर्पण, म्हणजे ह्याच विवेक दर्पणचं नाव आधी काय होतं, गोरक्ष अमरनाथ, ह्या नावाने प्रसिद्ध झालेला ग्रंथ कुणी संपादित केला आपल्याला असं विचारलेलं आहे. तर बघा ऑप्शन मध्ये प्रण जोशी, पान कुलकर्णी, वदी कुलकर्णी आणि वदा कुलकर्णी. बघा
इथं डोकं लावायचंय. आता मी तुम्हाला जे संदर्भ ग्रंथ लिहून दिलेले आहे, पंगू आहे, बापट आहे, कुलकर्णी आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय आहे की याच्या पलीकडं यांनी म्हणजे बघा जे काही पंडिती काव्य आहे किंवा हे जे मी तुम्हाला सांगितलंय ह्या व्यतिरिक्त व्यक्ती व्यतिरिक्त लिहिलेलं नाही तो क्वालिटी मटेरियल. जे काही आपल्याला परीक्षेत विचारणार आहे यांच्यावरच विचारणार आहे, म्हणून ते मी म्हटलं तुम्ही संदर्भ ग्रंथ पाठ करा. आता बघा इथं काय केलं आयोगाने तुम्हाला इथं सापळा टाकलाय. कसा सापळा टाकलाय? कुलकर्णी लिहिलाय. तर व दा केला, इथं व दी केलाय. आणि हे प्रण जोशी तर येणारच नाही, कारण प्रण जोशी काय आहे, प्रण जोशी लिहूनच दिलेला नाहीये मी, त्याच्यामुळे प्रण जोशी हा ऑप्शन काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. त्याच्यानंतर वदी कुलकर्णी लिहून दिलं का मी तुम्हाला, ते पण काय कुठं दिसत नाही. तर तुम्ही हे अशा प्रकारे काय करायचं, उत्तराच्या जवळ जायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की जे शिकवलंय, जे नोट्समध्ये आहे तिथूनच प्रश्न येणार आहेत. त्याच्यामुळे त्या नोट्स व्यवस्थित तुम्ही करा. तुम्ही लॉजिकने तरी ते प्रश्नाच्या जवळ जाऊ शकता. ठीक आहे, त्याचं उत्तर तुम्ही हे करून आणा. उद्या आपण त्याचं डिस्कशन करूया. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू आपण. आता बघा हा प्रश्न 17वा. तत्कालीन सर्वसाधारण माणसाच्या अभिरुची ध्यानात घेऊन पांडव प्रताप सारखी ग्रंथरचना करणारा कवी कोण? आता जे शिकवलं त्याच्यावरच आहे, म्हणजे पंडित कवी ज्यांच्यावर शिकवलं. वामन पंडित, मोरोपंत, श्रीधर, सिद्ध नागेश. दिसतंय का? दिसतंय का? बोर्डचं दिसतंय का व्यवस्थित? पाठ करायचं, मागे पाहायचं नाही. म्हणजे तुम्ही रोजची रिव्हिजन रोज करत नाही आणि मग म्हणायचं की मार्क्स येत नाही, पास कसं होणार. तर हे आपल्या नोट्समधलेच प्रश्न आहेत बघा. काही कुठेही 10 पुस्तकं वाचायची गरज नाही आहे आपल्याला. नोट्स जे दिलाय तेच तसंच येणार आहे बघा. याच्या ठिकाणी ते उद्या दुसरा शब्द टाकतील, ग्रंथ पाठ करणे. मी तुम्हाला सांगितलं आयोग. आता मराठी म्हटल्यावर काय की कोणी काय साहित्य लिहिलं हे बघा. तुम्ही जर मराठी म्हटलं तर काय आहे, मराठी म्हणजे साहित्य. आणि आयोग जर त्यांना याच्यामध्ये ऑप्शनमध्ये विचारायचं असेल तर ते हेच विचारतील, कोणी काय लिहिलं आहे. ते खूप इंटरेस्टेड आहे याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येक प्रश्न अशा प्रकारचाच डिझाईन झालेला आहे जवळपास. एक 70-80 प्रश्न अशा प्रकारचे. तर सांगा बरं पांडव प्रताप कोणी लिहिलेला आहे? सांगा, पांडव प्रताप कोणी लिहिलेला आहे? नक्की का? आंसर को लॉक किया जाए. तुमचं केबीसी घ्यावं लागेल आता. कोण बनेगा मराठी करोडपती? हा, आंसर को लॉक किया जाए क्या? असं ते घ्यावं लागणार आहे. सांगा. पांडव प्रताप. नागेश आणि सिद्ध नागेश जे आहेत ते दोन्हीही एकच आहेत. ठीक आहे, नाही तर मग कन्फ्यूज व्हाल. असं आपल्याला त्यांची उर्फ नावं सुद्धा एक माहित पाहिजे. सिद्ध नागेश आणि नागेश दोन्ही सारखेच आहेत म्हटलं. कोणी लिहिला ते कदाचित कोणी अब्सेंट पण असेल त्या दिवशी. 1-2 जण अब्सेंट होते आपल्यामधले. तर श्रीधरला होते का सगळेजण? हा, तर मग श्रीधरांनी लिहिले. जे नव्हते त्यांनी नंतर नोट्स कंप्लीट करायच्या आहेत. मला भेटा. जे गैरहजर होते क्लासला त्यांनी मला संपर्क साधा, भेटा. काही सुटलं कारण चुकू नाही द्यायचं बघा. म्हणजे एकही पंडित कवी सुटला नाही पाहिजे, कारण 100% प्रश्न आहे याच्यावर. तुमचे 2-4 मार्क जवळपास म्हणजे आपण असं पकडूया दरवर्षी 4-4 मार्काला येते एक उपघटकावर. मग असं मिळून ते आपलं एक 100 मार्काचा 100-200 मार्काचा प्रश्न हे होतो. तर कोणी लिहिलं? श्रीधर. म्हणजे आता हे आपण नंतर उद्या डिटेलमध्ये घेऊया. तर श्रीधर जे काही आहे तर श्रीधरने काय लिहिलेलं आहे? पांडव प्रताप हे लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जे काही आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. कळलं का तुम्हाला? बघा कसे प्रश्न येतात आहे.
बाकी काही वाचू नका, फक्त नोट्स वाचा. आणि दे आर इंटरेस्टेड इन लेखक, कवी, तुमचे जे काही साहित्य आहे, कादंबरी, कथा, त्याच्यावरच ते खूप जास्त इंटरेस्टेड आहे. कोणी काय लिहिलं एवढंच. ते पाठांतर, आता काही भाग जो आहे मी तुम्हाला सांगितलं की असं नाही की मराठीतच पाठांतर आहे. तुम्ही कोणता पण विषयमध्ये उद्या मास्टर्स करा आणि नेट द्या, तुम्हाला पाठांतर आहेच. तुम्ही उद्या संस्कृत जरी घेतो म्हटलं, नशीब आपलं ते संस्कृत आणि बायोलॉजी नाही आहे, हे तरी आपलं मराठी असल्यामुळं लवकर कसं डोक्यात राहतं. तुम्ही बायोलॉजीचे बघा प्रश्न, त्याच्यानंतर संस्कृत, ते कसे पाठ केले असते. तर असं काही नाही आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित जे काही आहे ते पाठ करा. ठीक आहे. तर हे श्रीधर यांनी लिहिलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न येतात. आता ठीक आहे, तुमचे काही डाऊट्स आहेत का? नसतील तर आपण मग थांबूया इथेच. आणि व्यवस्थित आज जे काही बघा, आजपासून आपलं पंडिती काव्य जे आहे ते संपलं आहे. उद्या आपण एक थोडासा पेपर ॲनालिसिस घेऊ. म्हणजे आता मागच्या आठवड्यात त्याच्यासाठी नव्हतं घेतलं की आपण जस्ट स्टार्ट केलं, मग काही येत नाही तर ते बघण्यात पण आपल्याला थोडं डिमोटिवेट होतं, बऱ्याचदा आत्मविश्वास आपला डाऊन होतं की आपल्याला काही येत नाही वगैरे. तर एक थोडंसं कसं अभ्यास, म्हणजे शिकवलं, मग तुम्ही अभ्यास केला, मग तुम्हाला कळतं अरे मॅडमनी तर हे शिकवलंय, मॅडमनी श्रीधर शिकवलंय पण मला आठवत नाही. मग तुम्हाला कळतं की नाही, वाचायला पाहिजे, नाही उजळणी करायला पाहिजे. मग तुम्हाला तुमचे तुमचे जे काही आहेत ते धागे सुटत जातात. त्याच्यामुळे आपण आता उद्यापासून, म्हणजे आपण आठवड्याला आता असंच, म्हणजे मी मागच्या वर्षी पण जी मागची बॅच होती विद्यार्थ्यांची, त्यांच्यासोबतही असंच केलंय की आम्ही आठवड्याला एक पेपर घ्यायचो, 15 दिवसातून आठवड्यातून एक पेपर घ्यायचो. आणि यावेळेस एक नवीन ॲक्टिव्हिटी आपण इन्व्हॉल्व केली की आपण पेपर घेतो. ठीक आहे. तर आता एक साधारण 4-5 दिवसांनी किंवा पुढच्या आठवड्यात त्यातल्या त्यात, म्हणजे तुम्हाला एक 2-3 दिवस अभ्यासाला, तर अभ्यासाला देते. त्याच्यानंतर आपण एक पंडिती कवीवर एक वेगळा पेपर घेऊयात, म्हणजे तुमचं सगळं त्याच्यामध्ये काय असेल सॉल्व्ह होऊन जाईल. नंतर मग आपण PYQ वर वगैरे प्रश्न घेऊ आणि जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आले ते सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे. हां, म्हणजे काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे शाहिरीवरही घ्यायचं आहे, त्यांना अजून ॲडव्हान्स लेवलचा पेपर आपण बनवू काही त्याच्यावर, तर तेही घेऊयात मग. ठीक आहे, चालेल. मग थांबूयात आपण इथेच. तर व्यवस्थित रिव्हिजन करा, म्हणजे रोजच सांगण्यासारखं आहे का? मग ते मग कसं आहे, आपण खूप लाईटली घेतो, ग्रँटेड घेतो काही गोष्टी, पण त्या ग्रँटेड गोष्टी आपल्या मग 1-1 वर्ष, 6-6 महिने आपल्याला करायला लावतात. ठीक आहे, मग अंगावर येतं सगळं, नाही का? त्याच्यामुळं काय आहे की लहान जरी गोष्टी वाटत असल्या तरी ते करा. नवीन काही वाचू नका, जे दिलंय तेच वाचा, रोज तेच करा. तुमचं आरामात क्लिअर होऊन जाईल, सुटसुटीतपणा येईल सगळा अभ्यासाला. ठीक आहे, चालेल. थांबूयात आपण इथेच आता.